रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटाने जणू प्रेक्षकांना वेड लावलंय। कारण नुकतीच या चित्रपटाने 50 कोटी इतकी कमाई केली आहे। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय। वेड चित्रपटाने अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय। वेडची कथा आणि गाण्यांनी तर प्रेक्षकांची मनं जिंकली। मात्र असं असताना देखील या चित्रपटात बदल करण्यात येत आहेत। प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या विविध प्रतिक्रिया लक्षात घेता या चित्रपटात काही बदल करण्यात आलेत आणि 20 जानेवारीपासून या चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित होतंय, ज्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। रितेशने स्वतः याविषयीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे। पण आम्ही विचार केला की अजूनही वेळ गेली नाहीये, म्हणजे चित्रपट रिलीज झालाय, 2 आठवडे झालेले आहेत, पण आपण अजूनही शूट करून टाकू शकतो। तर आम्ही वेड तुझा हे जे गाणं आहे, जे तुम्हा सर्वांना एवढं पसंत आहे, त्याच गाण्यावरती सत्य आणि श्रावणी आपलं आयुष्य कसं जगतायत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। तर तुमचे आवडते जे 2 पात्र आहेत, सत्य आणि श्रावणी, त्यांना घेऊन वेड तुझा हे गाणं आता 20 तारखेपासून थिएटरमध्ये आहे। वेड या चित्रपटातील सत्य आणि श्रावणी यांचं रोमॅन्टिक गाणं नसल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती। त्यानुसार प्रेक्षकांना सरप्राईज म्हणून रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचं वेड तुझा या गाण्यावर चित्रित नवं गाणं 20 जानेवारीपासून सिनेमागृहात चित्रपटासोबत पाहायला मिळेल। या गाण्यात रितेश जेनेलियाचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळेल। तर दुसरीकडे वेड लावलंय हे गाणं प्रचंड गाजतंय। सलमान खान आणि रितेशचं हे गाणं धुमाकूळ घालतंय। सोशल मीडियावर तर या गाण्याची चांगलीच क्रेज सुरू आहे। हे लक्षात घेता सध्या चित्रपटाच्या शेवटी दिसणारं हे गाणं चित्रपटाच्या मध्ये पाहायला मिळेल। याशिवाय चित्रपटात आणखी 2-3 सीन्सही जोडण्यात आलेत। वेड या चित्रपटाचं हे नवीन व्हर्जन 20 जानेवारीपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल। याशिवाय 20 जानेवारी रोजी सिनेमा लव्हर्स डे देखील असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट त्या दिवशी चक्क 99 रुपयात पाहायला मिळणार आहे। वेड या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केलंय, तर जिनेलिया या चित्रपटाची निर्माती आहे। मजली या तेलुगू चित्रपटापासून प्रेरित या चित्रपटात रितेश हा सत्याच्या तर जिनेलिया ही श्रावणीच्या भूमिकेत झळकतेय। याशिवाय शुभंकर तावडे, जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतात। चित्रपटातील अजय अतुल यांचं संगीत देखील विशेष लक्षवेधी ठरतंय। तेव्हा आगामी काळात वेड हा चित्रपट किती कोटींचा गल्ला गाठतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। लेट्स अप मराठी, मुंबई।